मित्रांनो, नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचे स्वागत आहे। आजचा विषय आहे प्रतिक्रिया। गौतम बुद्धांनी प्रतिक्रिया देऊ नका याचे महत्त्व शिकवल्याची कथा हा एक गहन धडा आहे जो युगानुयुगे गाजतोय। ही संकल्पना सजगता, संयम आणि वास्तवाचे स्वरूप समजून घेण्याच्या बुद्धांच्या शिकवणीमध्ये खोलवर रुजलेली आहे। या तत्वाचे स्पष्टीकरण देणारी एक विशिष्ट कथा म्हणजे बुद्ध आणि संतप्त मनुष्य यांच्यातील भेट। संतप्त माणसाची कथा। एकेकाळी तथागत गौतम बुद्ध शांतता, करुणा आणि ज्ञानाच्या शिकवणीचा प्रसार करीत गावोगावी प्रवास करीत असताना ते एका छोट्या गावात पोहोचले। प्रथेप्रमाणे त्यांचे मानवमुक्तीचे ज्ञान ऐकण्यासाठी लोक त्यांच्या भोवती जमायचे। या गावात एक माणूस होता ज्याने बुद्धांबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली होती। त्याने बुद्धांच्या वाढत्या प्रभावाबद्दल ऐकले होते आणि लोकांकडून बुद्धांना मिळालेला आदर आणि प्रशंसा पाहून त्याला हेवा वाटला। या माणसाने बुद्धांना सामोरे जाण्याचे आणि त्यांना सार्वजनिकरित्या बदनाम करण्याचे ठरविले। तथागत बुद्ध एका जनसमुदायाला संबोधित करीत असताना तो माणूस त्यांच्या जवळ आला। चेतावणी न देता त्या व्यक्तीने बुद्धांचा अपमान करण्यास सुरुवात केली। त्यांच्यावर कठोर आणि अपमानास्पद शब्द वापरले। त्यांनी बुद्धांना फसवणूक म्हटले आणि त्यांच्यावर लोकांना चुकीच्या मार्गावर नेण्याचा आरोप केला। बुद्धांनी रागाने प्रतिक्रिया द्यावी किंवा किमान स्वतःचा बचाव करावा अशी त्या माणसाची अपेक्षा होती। तथापि सर्वांना आश्चर्य वाटले की बुद्ध शांत आणि अचल राहिले। त्यांनी त्या माणसाचा आक्रोश पूर्ण शांततेने ऐकला आणि कोणत्याही प्रकारे प्रतिक्रिया दिली नाही। त्या माणसाचा राग संपल्यानंतर बुद्धाने त्याला फक्त एक प्रश्न विचारला, मला सांग, जर कोणी तुला एखादी भेटवस्तू देऊ केली आणि तू ती स्वीकारण्यास नकार दिला तर ती भेट कोणाची आहे? ती भेट कोणाकडे राहील? या प्रश्नाने तो माणूस गोंधळून गेला, पण उत्तर दिले, ती वस्तू ज्याने ते देऊ केले त्या व्यक्तीकडेच राहील। बुद्ध हळूच हसले आणि म्हणाले, अगदी त्याचप्रमाणे जर मी तू केलेला अपमान स्वीकारला नाही तर ते तुझ्याकडेच राहील आणि तो माझा अपमान होणार नाही। या प्रतिसादाने तो माणूस अवाक झाला। आपल्या रागाचा आणि अपमानाचा बुद्धांवर थोडाही परिणाम झाला नाही हे त्याला जाणवले। बुद्ध पुढे म्हणाले, तुम्ही रागावला असाल आणि तुमचा राग माझ्याकडे निर्देशित केला, परंतु मी रागाने प्रतिसाद देत नाही, तर राग तुमच्याकडेच राहतो। प्रतिक्रिया न दिल्याने मी तुमची नकारात्मकता न घेण्याचे निवडतो, त्याऐवजी मी माझी शांतता आणि करुणा राखतो। तो माणूस बुद्धांच्या शहाणपणाने आणि शांत स्वभावाने खूप प्रभावित झाला। त्याने बुद्धांना नमस्कार केला आणि क्षमा मागितली। त्या क्षणापासून तो बुद्धाच्या अनुयायांपैकी एक बनला। त्याने स्वतःला आंतरिक शांती, गैर प्रतिक्रियाशीलतेचा मार्ग शिकण्यासाठी समर्पित करून टाकले। या कथेतून आपण काय संदेश घ्यावा? तर संतप्त मनुष्य आणि बुद्धाची कथा आपल्याला प्रतिक्रिया न देण्याचा शक्तिशाली धडा शिकविते। आपल्या दैनंदिन जीवनात आपल्याला अनेकदा अशा परिस्थितींचा सामना करावा लागतो ज्यामुळे आपल्या भावना, विशेषतः राग किंवा निराशा निर्माण होते। येथे बुद्धांची शिकवण अशी आहे की नकारात्मकतेसह प्रतिक्रिया केल्याने केवळ दुःख आणि हानीचे चक्र कायम राहते। प्रतिक्रिया न देण्याचे निवडून आपण हे चक्र खंडित करतो आणि आपली आंतरिक शांती कायम राखतो। गैर प्रतिक्रिया म्हणजे निष्क्रियता किंवा उदासीनता नाही, त्याऐवजी यात सजगता समाविष्ट आहे। आपल्या भावना आणि विचारांवर नियंत्रण न ठेवता त्याबद्दल जागरूक असणे हे आवेगपूर्ण प्रतिक्रिया देण्याऐवजी विचारपूर्वक प्रतिसाद देण्याबद्दल आहे। प्रतिक्रिया न देण्याचा सराव करून आपण संयम, करुणा आणि शहाणपण जोपासतो, ज्यामुळे आपण अधिक शांत आणि सुसंवादी जीवन जगतो। थोडक्यात
बुद्धांची शिकवण आपल्याला बाह्य परिस्थिती किंवा इतर लोकांच्या कृतींना आपली स्थिती ठरवू देण्याऐवजी आपल्या स्वतःच्या मनाचे आणि भावनांचे स्वामी बनण्यास प्रोत्साहित करते। ही कथा चिथावणीच्या वेळीही संयमित राहण्यामध्ये सामर्थ्याचे स्मरण करून देते। मित्रांनो, अशाच प्रकारचे प्रेरक व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रपरिवारात या व्हिडिओची लिंक नक्की शेअर करा। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओत नवीन माहितीसह।